ओझरे निझरे पुनर्वसनासाठी पिंपरीतील 10 हेक्टर वनसदृश्य जमीन उपलब्ध करण्यासाठी हालचालींना वेग. ओझरे व निझरे गावांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचालींना वेग आला असून पिंपरी तालुका कोरेगाव येथील गट क्रमांक 323 मधील 10 हेक्टर वनसदृश्य जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक झाली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक मुंबईत मंत्रालयात झाली. पिंपरी येथील गट क्रमांक 323 मध्ये एकूण 13 हेक्टर 52 आर क्षेत्र असून त्यापैकी 10 हेक्टर क्षेत्र ओझरे व निझरे गावांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित जमीन पुनर्वसनासाठी वापरण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय व वन विभागीय कार्यवाही करण्याबाबत बैठकीत विचार विनिमय झाला. ओझरे व निझरे गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य ठिकाणी पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी उपलब्ध शासकीय जमिनीचा वापर करण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी येथील गट क्रमांक 323 मधील 10 हेक्टर वनसदृश्य जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या बैठकीत संबंधित प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह वन विभागास सादर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुनर्वसनाच्या दृष्टीने वन विभागाची आवश्यक परवानगी व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ओझरे व निझरे गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य पद्धतीने व्हावे यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले. पुनर्वसनाचा प्रश्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमुळे पिंपरी येथील 10 हेक्टर वनसदृश्य जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओझरे व निझरे गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे आशेने पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रस्ताव वन विभागाकडे सादर करून आवश्यक परवानग्या आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने ओझरे निझरे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सहकारात राजकारण नसते, महायुती धर्माचे पालन करणार. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा बँकेविषयी स्पष्ट केली भूमिका. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी माझा थेट कोणताही संबंध नाही. बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे याची देखील मला माहिती नव्हती. कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकीसाठी मंत्री शंभूराज देसाई बुधवारी दुपारी उपस्थित होते. बैठका आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देसाई म्हणाले, सहकारात राजकारण नसते. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या सहकारी बँकांमध्ये राजकारण विरहित कारभार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीबाबत कोणतेही पक्षीय धोरण नाही. माझा या निवडणुकीशी थेट संबंधही नाही. कराड येथील पत्रकार परिषदेत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मात्र आम्ही माहितीचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे माहितीच्या धर्माचे पालन करणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. सहकारी संस्थांच्या निवडणुका या सहकाराच्या तत्वांवर आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टीने व्हाव्यात, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवरही भाष्य केले. मी नाही सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारला की काय काय प्रश्न विचारला तुम्ही, काढा ती क्लिप. तुम्ही म्हणलं बघा आता ह्या बोटाला माझ्या जखम झाली त्यावेळी, तर ही जखम बरी झाल्यासारखी वर्ण दिसती म्हटलं. एवढंच म्हटलं, मी आत्म झाली नाही असं म्हणलंच नाही. माझी क्लिप काढून बघा तुम्ही जे मी बोललो नाही ते मी काय म्हणलं, वर्ण बरं झाल्यासारखी वाटती, एवढंच म्हटलं. बँकवाल्याला विचारा ना, आम्ही बँकेतच नाही कुठं. आज माटणमध्ये आहे, साधारण 29 ऑगस्टला त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. नुसता आंदोलनाचा इशारा नाही तर ते मुंबईला सुद्धा जावं लागलं तर मुंबईला आम्ही पुन्हा एकदा जाऊ असा इशारा त्यांनी दिला. नाही बघा, आता जे मनोजदादांना आश्वासन सरकारने दिले, दर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे मराठा आरक्षणाची, दर विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली दर कॅबिनेट नंतर आम्ही बसतो आणि किती पूर्तता झाली, किती दाखल्यांचं व्हेरिफिकेशन झालं, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, या प्रत्येकाचा आढावा व्हीसी वरती सगळे कलेक्टर असतात, सगळे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि जे आश्वासन दिले त्याच्या पूर्ततेसाठीचा फॉलोअप हा सरकारचा चालू आहे.
वेगळा कक्ष मंत्रालयामध्ये वेगळा स्वतंत्र कक्ष मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्याची कार्यवाही पण सुरू आहे. त्यामुळं जे आश्वासन दिलंय त्याच्यापासून तसूभर पण आम्ही मागं सरकणार नाही. ते पूर्ण करण्यासाठी ज्या बाबी करायच्या त्याचा फॉलोअप पाठपुरावा शासन निश्चितपणे करतंय. त्यामुळं मान्य मनोज दादांना आंदोलनापूर्वी जो आम्ही फॉलोअप केलाय त्या बाबतीतलं त्यांना ब्रीफिंग दिलं जाईल, त्यांना माहिती, वस्तुस्थिती, लेखी माहिती त्यांना दिली जाईल की आम्ही काय काय केलं. आणि मला असं वाटतंय की ती माहिती अवलोकन केल्यानंतर कदाचित आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. प्रलंबित मागण्यांमध्ये सातारा गॅजेट सुद्धा लागू करावं ही मागणी आहे. अजून तरी त्याच्याबद्दलच काय पुढे झालंय? नाही, त्याच्या बाबतीतलं बघा, सातारा गॅजेट आणि औंध संस्थांचं गॅजेट या दोन बाबतीतलं त्यांचा आग्रह होता. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकार स्वतंत्रपणाने अभ्यास करते. दोन्ही गॅजेट लागू करण्यासाठी काय करावं लागेल त्या बाबतीत सुद्धा. आणि सातारा गॅजेटच्या बाबतीत मागच्याच एकदा ह्याच्यात की माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले जे इथल्या रॉयल फॅमिली मधले आहेत, राजघराण्यातले आहेत आणि आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य देखील आहेत, त्यांच्याशी सुद्धा या बाबतीतली चर्चा करून सातारा गॅजेटच्या बाबतीत कशा पद्धतीनं पुढचं धोरण ठेवायचं या बाबतीत आम्ही बैठकीमध्ये त्यांच्याशी चर्चा करू. नगरपालिका निवडणूक या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण पुढाकार घेताना माहिती व्हावी म्हणून आणि आता जिल्हा बँकेसाठी सुद्धा आपली माहितीची तयारी आहे. आता आपल्याला वाटत नाही की आपण पुन्हा एकदा म्हणजे त्याच्याकडून सपोर्ट मिळेल किंवा मी कुठं काय म्हटलंय? आम्ही महायुतीचा धर्म पाळणार असं मी म्हटलंय. मला तुम्ही बरं का, तुम्ही माझ्या तोंडात विनाकारण नको ती वाक्य किंवा शब्द घालू नका. तुम्ही कराडची पत्रकार परिषद अख्खी काढून बघा. तुम्ही काय करणार हा मला प्रश्न विचारला बँकेच्या निवडणुकीला. मी म्हणलं आम्ही महायुतीमध्ये, आम्ही महायुतीचा धर्म पाळणार. पुढाकार घेणार त्याची चर्चा पाळणार. चर्चा करणार. माझा काय संबंध? मी बँकेत आहे का आता? पालकमंत्री बँकेमध्ये बाबा सहकारामध्ये आपण राजकारण आणत नाही. सर्व लोकांना बरोबर घेऊन लोकांसाठी, लोकांनी केलेला लोकांकरिता सहकार, सर्व बरोबर घेऊन जाणारा सहकार. त्याच्यामुळे कुठं पक्ष नसतो सहकार. मला निवडणूक लागलेलीच माहित नाही अजून. शेंदूरजण येथील शेतकऱ्यांसाठी राजाभाऊ बर्गे यांचा ऑन दी स्पॉट फैसला. एका दिवसात तयार केला 1 किलोमीटर पाण्यात रस्ता. 100हून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा. शेंदूरजणे येथील पठार नावाच्या शिवारातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणत रस्त्याचा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी अवघ्या एका दिवसात मार्गी लावला. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुमारे 1 किलोमीटर अंतराचा रस्ता मुरुमीकरण करून तयार करण्यात आल्याने या परिसरातील सुमारे 100 शेतकऱ्यांच्या 100हून अधिक एकर शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ऊस तसेच अन्य शेतमालाची वाहतूक करणे आता सुलभ होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत राजाभाऊ बर्गे यांचे आभार मानले. या रस्त्याच्या कामाची प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी बुधवारी दुपारी सामाजिक कार्यकर्ते निलेश घनवट यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकरी अमित बजरंग येवले, हरीश आनंदराव येवले, अनिरुद्ध कृष्णराव येवले, संजय नामदेव येवले, प्रशांत राजाराम येवले, संभाजी तुकाराम येवले, नामदेव गणपत बोडके, भानुदास दिनकर येवले, विठ्ठल ज्ञानदेव बोडके, श्रीकांत राजाराम येवले, सूर्याजी तुकाराम येवले, निशिकांत नामदेव येवले, राहुल तुळशीदास येवले, माधवराव बापू येवले, महेंद्र यशवंत येवले, तानाजी दिनकर येवले, सुनील शिवाजी येवले, नवनाथ बाळू घोडके, अधिक दिनकर येवले, भाऊसू विठ्ठल येवले, प्रदीप रामचंद्र येवले, किसन वामन येवले, बापूसो वामनराव येवले, सुनील शिवाजी येवले, विलास पांडुरंग येवले, अधिक दिनकर येवले, संभाजी विठ्ठल येवले, अजित जनार्दन येवले, उद्धव आत्माराम येवले, वसंत बचाराम येवले, नामदेव मारुतराव येवले, मधुकर आत्माराम येवले, वर्धमान विलास येवले, तुकाराम मारुतराव येवले, भास्कर रामदास येवले, अनिल रघुनाथ येवले, राजेंद्र माधवराव येवले, सुदाम विनायकराव येवले, दिलीप बळीराम बोडके, संजय श्रीरंग बोडके, चंद्रकांत बळीराम बोडके, सदाशिव कृष्णा बोडके आणि रविराज नामदेव बोडके यांच्यासह
शेतकरी यावेळी उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या प्रश्नासाठी विविध नेते मंडळीकडे पाठपुरावा करूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले होते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र राजाभाऊ बर्गे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत अवघ्या एका दिवसात रस्त्याचे काम करून दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून राजाभाऊ बर्गे हे शेतकऱ्यांचे कैवारी आणि तारणहार असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पठार परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब वाटेमुळे शेतात ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच अन्य वाहने नेणे कठीण होते. त्यामुळे खत, बियाणे, शेतीची अवजारे आणि शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता रस्ता तयार झाल्यामुळे शेतमाल थेट शेतातून बाहेर काढणे आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. ऊस वाहतुकीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. पानद रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांची होणारी अडचण, चिखलात अडकणे, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणे या समस्या आता कमी होणार आहेत. परिणामी शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही फायदा होणार आहे. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले की शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणद रस्ते आणि मुरमीकरणाची कामे हाती घेतली जात आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेतरस्ते खुले आणि पक्के होत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल, खत, बियाणे तसेच शेतीची अवजारे शेतापर्यंत ने-आण करणे सोपे झाले आहे. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा त्रास वाचत असून शेतीच्या उत्पादनाला बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यात ज्या गावांमध्ये पाणद रस्त्यांची आवश्यकता आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधावा. संबंधित ठिकाणी तातडीने यंत्रसामुग्री उपलब्ध करून देऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहितीही प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. शेंदुरजणे येथील पठार परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून शेतीच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवसेनेची ताकद तळागाळात मी वाढवणार आहे. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी कनसे यांच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघातले ज्या भागात अडचणी आहेत त्या भागातल्या पानंद रस्ते असू द्या, इतर काही अडचणी असू द्या, मी 100% शिवसेनेच्या माध्यमातून सोडवणार आहे. इथून पुढं ज्या गावातील शेतकरी माझ्याकडे येतील त्यांचा प्रामुख्याने मी प्रश्न सोडवणार आहे. तरी सर्व मतदारसंघातील शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.